मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळेच हॉलमध्ये मस्तपैकी गप्पा मारत बसलेले असतात. कल्पना तिथूनच सायलीला आवाज देते. सायली, आता सगळे हॉलमध्येच बसलेत ना, तर मग चहा आणि कॉफी इथेच आणून दे. सायली म्हणते, हो आई. प्रिया आपली एकटीच कोपऱ्यामध्ये मोबाईल बघत असते नेहमीप्रमाणे. माणूस घणी आहे ना ती. मग सदाशिव सायलीला आवाज देतो. सायली बेटा, त्या चहामध्ये 1 सेंटीमीटर आलं घालायला विसरू नकोस. सगळेच हसायला लागतात. सायली म्हणते, घातलंय बाबा. गरमागरम चहा तयार आहे. आता ती चहा घेऊन येते. सायलीचं कौतुक करत प्रताप म्हणतो, तुम्ही ना आमच्या सायलीकडे काही पण मागा, तयारच असतं. सगळे हसायला लागतात. लगेच मैनावती म्हणते, भाऊ तुमची सायली काय, आमची पण लेक आहे ती. सगळे आता मस्तपैकी चहा कॉफीवर ताव मारत असतात. प्रिया आपली कोपऱ्यातनच या सगळ्यांकडे बघत असते. मैनावती म्हणते, अरे वा, चहा एकदम फक्कड झालाय सायली. सदाशिव म्हणतो, सायली बेटा, असा चहा ना मी पहिल्यांदाच प्यायलोय. लगेच मैनावती मधली बायको जागी होते. ती म्हणते, वा, म्हणजे मी काय चांगला चहा बनवत नाही का? आणि सदाशिव पटकन बोलून जातो, नाही ना. आणि लगेच आवर्त घेत म्हणतो, नाही ना, म्हणजे मुलीच्या हातच्या चहाची चव वेगळीच असते. मैनावती पटकन इमोशनल होते. ही ना लहान असताना मी आणि हिच्या बहिणी मिळून स्वयंपाक करायचो. ही फक्त आजूबाजूला खेळत असायची. अर्जुनला तर सायलीच्या लहानपणाबद्दल जाणून घेण्यात आधीपासूनच इंटरेस्ट असतो. तो लगेच विचारतो, मला सांगा ना सायली, लहानपणी अजून काय काय करायची? मला ना तिच्या लहानपणीचं सगळं ऐकायचं आज. लगेच सदाशिव म्हणतो, अरे अर्जुनराव, लहानपणी ना आमची सायली एकदम चंट होती. आता चंट हा शब्द ऐकल्यावर अर्जुन जरा हबकतोच आणि म्हणतो, हा? सदाशिव म्हणतो, हा मग कोणाचंच ऐकायची नाही ती. अर्जुन आता लगेचच म्हणतो, म्हणजे लहानपणापासून सायली 2.0. हा? शेवटी आई ती आईच. लगेच मैनावती म्हणते, नाही पण गोड गोड बोलायची. हा, पण 5 वर्षाची असताना ती गेली. मैनावतीने गेली शब्द वापरल्यावरती आता सगळेच तिच्याकडे बघायला लागतात. मैनावती पटकन जागृत होते. लगेच म्हणते, अरे गेली म्हणजे हरवली. मग मात्र आम्ही फक्त तिच्या आठवणीच काढत राहिलो. प्रताप आणि कल्पना दोघही एकमेकांकडे पाहायला लागतात. आता प्रताप विचारतो, म्हणजे सायली सुद्धा 5 वर्षाची असताना हरवली होती? सदाशिव विचारतो, सायली सुद्धा म्हणजे? मग कल्पना समजावून सांगत म्हणते, अहो माझा धाकटा मुलगा आहे ना अश्विन, त्याची बायको तन्वी, ती तिथे बसली ती. आता जसा सदाशिव तिच्याकडे बघतो, तन्वी लगेच शायनिंग मारायला सुरुवात करते. पुढे कल्पना म्हणते, ती सुद्धा 5 वर्षाची असताना हरवली होती. हे ऐकल्यावर सदाशिव आणि मैनावती दोघही एकमेकांकडे पाहायला लागतात. तर आता इथे जेलमध्ये आज काहीतरी धम्माल आणि मोठं होणार हे नक्की. साक्षीची बाहेर येण्याची वेळ महिपतने जवळ आणलेली आहे. आता कदम साक्षी आणि त्या रेखाला भेटायला येतो. त्या दोघी जणी उठून कदमच्या जवळ येतात. साक्षी लगेच कदमला म्हणते, कदम तू ना जरा जास्त बोलायला लागलायस. कदम म्हणतो, सॉरी सॉरी मॅडम, ते काय झालं ना, जेलरला खरं वाटायला पाहिजे ना, म्हणून बोललो. ती रेखा विचारते, मग काय जेलर मॅडमना खरं वाटलं की नाही आमचं भांडण? कदम म्हणतो, खरं म्हणजे एकदम खरं वाटलं. मला तर असं वाटलं की आज तू साक्षी मॅडमना मारून टाकतेस की काय. आता जेलमध्ये असली तरी साक्षीचं डोकं काही धावायचं कमी नाही. साक्षी म्हणते, नाही नाही नाही, सगळं असं एकाच दिवशी घडता कामा नये. त्यांना असं वाटलं पाहिजे की आपली भांडणं बरेच दिवसांपासून चालू आहेत आणि हळूहळू ते टोकाला गेलं पाहिजे. कदम म्हणतो, हे बघा, तुम्ही आणि मैपत शेठ सांगाल तसं आम्ही वागणार, कारण आम्ही हुकमाचे गुलाम. लगेच रेखा म्हणते, हुकमाचे नाही रे, पैशाचे गुलाम. कदम म्हणतो, हो हो बरोबर, पैशाचे गुलाम. आता रेखा साक्षीला म्हणते, त्या पांढरे कपडेवाल्याला सांगा पैसे पाठवायला. साक्षी म्हणते, हे बघा, हवे तेवढे पैसे मिळणार, फक्त मला इथून असं बाहेर काढा ना की या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. तर सुभेदारांच्या घरी गप्पा अजून चालूच आहेत. तन्वी सुद्धा 5 वर्षाची असताना हरवली हे ऐकल्यावर लगेच सदाशिव पलटी मारतो. म्हणतो, नाही नाही, 5 वर्षाची नाही, आमची मुलगी बहुतेक ना 7 वर्षाची असताना हरवली असेल. मैनावती लगेच होला हो चिपटवून देते, हो हो बरोबर. सदाशिव म्हणतो, काय ना, आम्ही अडाणी माणसं, ते आकडेवारी वगैरे आम्हाला काही कळत नाही. कल्पना म्हणते, अहो दादा असू दे की, होतं असं कधी कधी. मला तर आश्चर्यच वाटतं, अडाणी माणसांचं डोकं एवढं चालतं आणि या शिकलेल्या माणसांचं डोकं बिलकुलच चालत नाही. आता हे सगळे बोलत असतात, तितक्यातच कुरिअर बॉय परत येतो. तो म्हणतो, तन्वी सुभेदार. लगेच तन्वी उठते आणि म्हणते, हा हा मीच, माझीच ऑर्डर आहे ती. पुन्हा एकदा तिने काहीतरी पार्सल मागवलेलं असतं. पार्सल घेते, सगळ्यांकडे पाहते आणि लगेच वरती निघून जाते. पण बाकीच्यांच्या गप्पा चालूच असतात. आता अस्मिता विचारते, काकू सायलीच्या लहानपणीच्या अजून काहीतरी आठवणी असतील ना, सांगा ना प्लीज. आता सदाशिव आणि मैनावतीला फार काही इंटरेस्ट दिसत नाहीये लहानपणीच्या सायलीमध्ये सुद्धा. ते दोघं जण एकमेकांकडे बघायला लागतात. तितक्यात सायली म्हणते, अस्मिता ताई आता राहू दे, आता ना मी स्वयंपाकाला लागते, काय करू जेवायला?
आलू पराठे करू? सदाशिव म्हणतो हा हा कर ना कर. मैनावतीच्या तर तोंडाला लगेच पाणी सुटतं. आता कल्पना थांबवते आणि म्हणते सायली, हे सगळं आम्ही करू. मी, अस्मिता, विमल आम्ही आहोत ना. तू आत्ता तुझ्या आई बाबांबरोबर बस आणि भरपूर गप्पा मार. सायली म्हणते आई अहो पण. कल्पना मात्र तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि लगेच तिच्या हाताला धरून बसवते. सासू असावी तर अशी. कल्पना अगदी हातालाच धरून सायलीला मैनावती आणि सदाशिवच्या मधोमध बसवते आणि म्हणते हे बघ आता तू भरपूर गप्पा मार, मी आलेच. चल ग अस्मिता, असं म्हणून ती अस्मिताला घेऊन किचन मध्ये निघून जाते. प्रताप आणि अर्जुन अजूनही तिथेच बसलेले असतात. आता ही मैनावती सायलीचा हात हातात घेते आणि म्हणते पोरी किती राबतेस अगं, अशाने तुझ्या हाताला खड्डे पडतील. असं म्हणून तिचा हात निहाळते आणि म्हणते अरे बापरे किती सुंदर डिझाईन आहे तुझ्या बांगड्यांची, महाग असतील ना. लगेच सदाशिव म्हणतो लाखभर रुपयाच्या तरी असतील. आता यांचं हे असं बोलणं ऐकून अर्जुनला थोडी शंकाच येते. सायली आपली हात सोडवते आणि म्हणते ते मला कुठे काय माहिती, माझ्याकडे कुठे काय होतं, जे काही दिले ते आई आणि पूर्णाजींनी दिले. पण नशीब अर्जुन मधला वकील थोडासा तरी शिल्लक आहे. आता या गप्पा ऐकल्यावरती त्याला जरा वियर्ड वाटतं, त्याला काहीतरी वेगळं जाणवतं. इकडे प्रिया महाराणी पुन्हा एकदा स्वतःच्या बेडरूम मध्ये बसलेली असते आणि स्वतःशीच पुटपुटत असते, आता मला कायम सावध राहावं लागणार. मला ना काहीही करून हे सतत पटवून द्यावं लागणार आहे ना की मिस्टर अँड मिसेस भिकारी आहेत ना ते सायलीचे आई बाबा आहेत. मला ना सतत असं दाखवून द्यावं लागणार आहे ना की मैनावती कशी सेम सायली सारखी आहे आणि तरच कोणाला संशय येणार नाही की ते सायलीचे नाहीत तर माझे आई बाबा आहेत. पण कसं पटवून देऊ मी. आता ती अशा विचारात असते आणि नेहमीप्रमाणे तिच्या सुपीक डोक्यात लगेच आयडिया येते. तर आता इकडे नागराज फोनवरती महिपतला सगळे अपडेट देत असतो. तो म्हणतो अरे तुला सांगतो महिपत, जेव्हा अर्जुन त्या श्रद्धा टेलरकडे जाणार कळलं ना, प्रिया नुसती थरथर कापत होती. तुला सांगतो एकदा का अर्जुनला संशय आला ना की बघ प्रियाचं कसं माकड होतंय ते. आता या सगळ्या गप्पा तो फोनवर बोलत असताना बरोबर तिथे सुमन काकी पोचलेली असते आणि ती नेहमीप्रमाणे माती खाते आणि आधीच काही ऐकायच्या आधी विचारते कोणाशी बोलताय तुम्ही. तिच्या डोळ्यात अशी नुसती आग आलेली असते. ती पुन्हा रागाने विचारते सांगा ना कोणाशी बोलताय तुम्ही, आणि डायरेक्ट नागराजच्या हातातून फोनच खेचून घेते. फोनवरती नाव पाहते महिपतचं. आता चिडते आणि म्हणते तुम्ही पुन्हा महिपतशी बोलत होतात. पण नागराज काय सुमनला घाबरणार आहे, तो तिच्या हातातनं परत फोन काढून घेतो आणि तिच्यावर खेकसून म्हणतो ए मी कोणाशीही बोलेन, वाटेल त्याच्याशी बोलेन, तुला काय करायचंय. आणि असा तिला बोट बीट दाखवत म्हणतो तुला आधीच सांगितले शेफारू नको जास्त, तुझी ना जीभ जास्त वळवळायला लागली, त्याला आवर घाल आता. आणि तिकडून जायला निघतो. सुमन आता त्याला पटकन पकडते आणि थांबवते आणि सुमन विचारते तुम्ही मला एक सांगा, तुम्ही मला मुद्दामून त्या श्रद्धा टेलरचा पत्ता अर्जुनला द्यायला सांगितलात ना. अहो काय शिस्त आहे काय तुमच्या डोक्यात. नागराजला आता कळतं की सुमन किती पण साधी बोळी असू दे तिची पण ट्यूब हळूहळू पेटायला लागली. तो लगेच वैतागत म्हणतो माझ्या डोक्यात काही शिजत नाहीये कळलं ना, माझ्या भानगडीत पडू नको सुमन, मी तुला आधीच सांगितलंय. सुमन तोच शब्द उचलते आणि म्हणते अच्छा म्हणजे काहीतरी भानगड आहे हे तुम्ही मान्य करताय. अहो जरा तरी लाज बाळगा. आता नागराज असा पिसळतो आणि डायरेक्ट सुमनवरती हात उचलतो. तितक्यात एंट्री होते प्रतिमाची. प्रतिमा म्हणते भाऊजी काय चाललंय, तुम्ही सुमनवर हात उचललात. नागराज लगेच घाबरून हात खाली घेतो. नागराज आता आवरावर करत म्हणतो ते ती मला. प्रतिमा ओरडते आणि म्हणते नाही मी कारण विचारलेलंच नाहीये. कितीही आणि कसाही राग आला तरी बायकोवर हात उचलायचा नाही म्हणजे नाही. तुमच्या दादांकडून काही शिकलं नाहीत का हो तुम्ही. आता नागराज काय बोलेल दादाकडनं काय शिकलाय तो. लगेच तो आपला सॉरी बोलून टाकतो. माझं जरा चुकलंच, हात नको उचलायला पाहिजे होता मी सुमनवर. पण हे वाक्य बोलताना त्याच्या मनातून काही सॉरी दिसत नसतं. तो सुमनकडे असा रागाने बघत असतो आणि मग तिथून थेट निघून जातो. आता बिचारी सुमन एकदम शांतच झालेली असते. पण प्रतिमा बरोबर हुशार दाखवले. ती लगेच विचारते सुमन हे फक्त आजचं नाहीये, गेले काही दिवस तुमच्यात सारखी अशी भांडणं होत आहेत हो ना. पण सुमन सावरून घेत म्हणते अहो तसं काही नाहीये वहिनी, संसार म्हटलं की खटके उडणारच ना, तुम्ही नका काळजी करू. असं म्हणून तिकडून जाते खरी, पण प्रतिमाला मात्र काहीतरी वेगळंच वाटायला लागतं. तर सुभेदारांच्या घरी सगळ्यांचा चहा पिऊन झालेला असतो. सायली कप उचलत असते. मैनावती म्हणते बघितलं कल्पनाताई, माझी लेक नुसती कामच करत असते. सायली बस आता तू बस मी उचलते. आणि असं म्हणून सायलीच्या हातातला कप बशीचा ट्रे घेत असते. सायली म्हणते अगं राहू दे, पण मैनावती काही ऐकत नाही. खेचून खेचून तिच्या हातातून तो ट्रे घेते आणि म्हणते तू बस मी ठेवते. आणि तुरु 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 चालत तो ट्रे ठेवायला जाते आणि बरोबर तिच्या हातातनं तो ट्रे सांडतो आणि सगळ्या कप बशी फुटतात. कप फुटले म्हटल्यावरती सगळेच उठून येतात.
लगेच ही मैनावती विचित्रच काहीतरी रडायला लागते. अरे कर्मा माझ्या. आता सदाशिव ओरडतो, अगं तुला सायली सांगत होती ना मी नेते, तुला वेंधळेपणा करायची गरज काय होती. मैनावती म्हणते अहो पण मी माझ्या. कल्पना थांबवते आणि म्हणते अहो राहू दे, असं काही एवढं काही झालेलं नाहीये. मैनावती म्हणते नाही कसं, एवढं महागातल्या कब्बशा माझ्यामुळे फुटल्या तुमच्या. सारी थांबा थांबा मी आवरते. असं म्हणून ती पटकन खाली बसते आणि कब्बशी उचलायला लागते. आता कल्पना, अस्मिता, सायली सगळेच तिला सांगत असतात अहो थांबा, विमल आवरेल. पण ही मैनावती काही ऐकतच नसते. ती म्हणते नाही नाही राहू दे ग, आधीच माझ्यामुळे एवढं मोठं नुकसान झालंय तुमचं. आणि काहीतरी वेगळाच गोंधळ घालत असते. अगदी प्रियाची आई शोभते. प्रियाचे आणि हिचे 36 गुण मिळतात. आईली तिला सारखी समजावत असते, अगं आई राहू दे ना, नको करूस तू, मी बघते, तू उठ बरं. आणि जबरदस्तीनेच तिचा हात धरून उठवते आणि म्हणते अगं तुला लागेल, तू बस बरं इकडे येऊन, मी आवरते, तू बस शांत. ही मैनावती इकडे बाजूला येते खरी. आता स्वतःच्या साडीला झटकत म्हणते माझी 350 रुपयाची महाग साडी खराब झाली. मैनावतीचा हा डायलॉग ऐकून मात्र आता विमल, कल्पना, अस्मिता, सायली सगळेच तिच्याकडे पाहायला लागतात. सदाशिव तिला वैतागून म्हणतो अगं महाग होती मग घालायची कशाला. आता सायली म्हणते आई डाग अजून ओलाच आहे ना, तू पाण्याने पटकन धुवून टाक, म्हणजे जाईल तो डाग आणि साडी बदलून टाक. मैनावती म्हणते अगं पण माझ्याकडे 2च साड्या आहेत, आज सकाळी आवरलं ना, मग काल नेसलेली साडी धुतली असेल, अजून ओलीच असेल. आता सायली काय बोलणार. ती म्हणते बरं ठीक आहे, मी तुला माझी साडी आणून देते. असं म्हणून ती आता रूम मध्ये येते. अर्जुन आपला त्याचा काम करत बसलेला असतो. सायली आता आपली आपण येते, कपाटातून एक सुंदर साडी काढते आणि गडबडीतच जात असते. अर्जुन तिला हाक मारतो बायको बायको, पण सायलीचं काही लक्ष नसतं. ती तडक येते तशीच तडक निघून जाते. आता अर्जुन स्वतःशीच विचार करतो मी काय अदृश्य झालोय का. आता ही सायली साडी घेऊन खाली येते आणि मैनावतीला देते आणि म्हणते आई घे, लगेच बदलून टाक. ही मैनावती हातात साडी घेते आणि साडीला इकडून तिकडून पाहते आणि म्हणते पण हा रंग जरा भडक आहे नाही, मला शोभून नाही दिसणार. कल्पना आणि अस्मिताला जरा वेगळंच वाटतं, हिचे नखरेच हजार. पण सायली बिचारी काय बोलणार. ती परत साडी काढून घेते आणि म्हणते बरं ठीक आहे, मी तुला दुसरी साडी देते. असं म्हणून ती साडी घेऊन निघून जाते. आता सदाशिव असा नजरेनेच मैनावतीला खुणवतो काय चाललंय तुझं. परत सायली रूम मध्ये येते, दुसरी साडी घेते. परत निघाल्यावर अर्जुन आता तिला आवाज येतो आणि म्हणतो 1 मिनिट काय चाललंय तुझं. आधी आलीस एक साडी घेऊन गेलीस, आता परत एक साडी घेऊन चाललीस, तू काय खाली साडीचं दुकान लावतेस का. सायली आता वैतागून म्हणते नाही अहो, आईच्या साडीवरनं चहा सांडलाय, तिला बदलायला साडी देते. अर्जुन लगेच ड्रामा सुरू करतो. म्हणतो वा तुझ्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे, पण नवऱ्याकडे बघायला सुद्धा वेळ नाहीये. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. असं म्हणून मुद्दामून फाईल खोलतो आणि रागावल्याचं नाटक करतो. मग सायली सुद्धा थोडी कमी आहे. ती लगेच समोर येते आणि त्याच्या समोर बसून राहते आणि त्याच्याकडे एकटक पाहायला लागते. अर्जुन अजूनही रागावलेलाच असतो. तो असा रागातच तिच्याकडे बघतो आणि म्हणतो काय. सायली अगदीच मिश्किलपणे त्याला म्हणते अहो असं काय करताय, आत्ताच तुम्ही म्हटलात ना माझ्या बायकोकडे माझ्याकडे बघायला वेळच नाहीये, म्हणून बघत बसले आणि आता दिवसभर मी तुमच्याकडे अशीच बघत बसणार आहे. आता अर्जुन जरा पाघळतो आणि म्हणतो OMG रोमॅन्टिक मूड वा, आणि हातातली फाईल अशी बाजूला फेकतो. सायली म्हणते मग तुम्हाला काय वाटलं, रोमांस काय फक्त तुम्हालाच करता येतो. अर्जुन आता सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो अजिबात नाही, तुम्ही ना माझ्याकडे अशाच बघत राहा. सायली आता पटकन उठते, साडी उचलते आणि त्याला म्हणते ओ माझ्याकडे वेळ नाही हे सगळं आता करत बसायला, साडी नेऊन द्यायची मला खाली. आता अर्जुनने तिचा हात धरूनच ठेवलेला असतो. तो म्हणतो मग इतकं रोमॅन्टिक व्हायची गरज काय होती, काय करायचं आता. आता सायली हात खेचते आणि म्हणते जाऊ द्या मला. आता अर्जुन तिला थांबवतो, पण 1 मिनिट, हे बघ मी रोमॅन्टिक होत नाहीये, पण एका गोष्टीमध्ये मला तुझं ओपिनियन हवं होतं. सायली विचारते कुठलं अपील. अर्जुन म्हणतो तन्वी शिक्षा माफ करून बाहेर आली, आता त्या विरोधात मी अपील करणार आहे. ती जर कायदा वापरून बाहेर आले तर त्याच कायद्याचा वापर करून मी तिला तिची शिक्षा पूर्ण करायला लावणार. सायली विचारते असं होऊ शकतं. अर्जुन म्हणतो होऊ शकतं, कॉम्प्लिकेशन्स आहेत पण होऊ शकतं. नशीब आता यांनी काहीतरी वेगळं दाखवलंय, यांचा रोमांस बघून खरंच खूप कंटाळा आलाय. मग सायली म्हणते हे बघा मग योग्य तो निर्णय तुम्ही घ्या, कारण साक्षी निदान जन्मठेप तरी भोगते, ही राजरोसपणे बाहेर फिरते आणि हे मला अजिबात पटलेलं नाहीये. हो पण हेही विसरू नका की दिवाळी येते आणि किल्लेदार सुभेदार हा सण एकत्र साजरा करतात. ऐन दिवाळीच्या वेळेला ना मला प्रियाचा तमाशा आणि तिचा आरडाओरडा या घरात बिलकुल नकोय. त्यामुळे तुम्ही जे काही कराल ना ते योग्य वेळ बघून करा. अर्जुनला सायलीचं म्हणणं पटतं. आता सायली साडी घेऊन खाली निघून जाते. इकडे जेलमध्ये प्लान अगदी टॉपला येऊन पोहोचलाय, म्हणजे आज काही करून प्लान कंप्लीट करायचा असं दिसतंय, कारण सगळी तयारी एकदम जोरात सुरू आहे. साक्षी त्या हवालदारला विचारते ते जाऊ दे पण कधी येत आहेत ते. कदम म्हणतो ते मी मगाशी फोन केला होता ना तेव्हा गाडीत होते, कधी पण येतील ते. तितक्यात महिपत तिथे येतो. आता साक्षी म्हणते तुम्हाला सांगितलं होतं ना इमर्जन्सी आहे, काय इतका वेळ लावला. महिपत म्हणतो कसली इमर्जन्सी, परत तुमच्यात भांडणं झाली की काय, पण पुढचे काही दिवस तुम्हाला ही भांडणं चालूच ठेवायचेत.
साक्षी म्हणते अहो आमच्यात भांडणं होतातच, पण त्या जेलरनी सांगितले की मला आणि रेखाला आता वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवणार म्हणून. महिपत ना काही म्हणा, गुंड असला ना तरी त्याचे डायलॉग टायमिंग इतकी भारी आहे ना, तो लगेच म्हणतो ही रेखा कोण? आता ती रेखा वैतागते आणि म्हणते मी रेखा, अवजीला पैसे देताय तिचं नाव तरी माहित असू द्या. महिपत म्हणतो हा ठीक आहे ठीक आहे. साक्षी आता घाबरलेली असते कारण सेल वेगळ्या होणार. ती म्हणते अण्णा आम्ही दोघी जर वेगळ्या सेलमध्ये गेलो ना तर आपण जो प्लॅन केलाय तो वर्कआउट कसा होणार? महिपत असा 2-3 मिनिटं विचार करतो आणि म्हणतो खरं तर अवघड आहे, पण महिपतसाठी अवघड नाही, काहीतरी मार्ग निघणार. आता महिपत त्याचं डोकं चालवतो आणि म्हणतो कदम, रेखा तू आणि साक्षी, काहीही झालं तरी आज जेलमध्ये साक्षी शिखरे मरणार, 113% मरणार. साक्षी आता घाबरते आणि म्हणते आज रात्री? अहो पण अण्णा माझ्या जागी जी बाई मरणार आहे ती अजून सापडले कुठे? महिपत आता काहीच बोलत नाही, जरा हसतो आणि नजरेनेच बाजूच्या सेलकडे लक्ष देतो. आता सगळेजण बाजूच्या सेलकडे पाहायला लागतात. लगेच कदम सांगतो तिचं नाव मीना, 2 खून करून जेलमध्ये आले. महिपत म्हणतो तिचं बॅड लक ना लई जोरात आहे, म्हणून अंगानं, उंचीनं, रंगानं सगळ्यांनी सेम टू सेम तुझ्यासारखी आहे. आणि पुन्हा एकदा पेटंट डायलॉग मारतो 113%. तर आता प्रिया त्या सदाशिव आणि मैनावतीच्या रूम मध्ये येते आणि रूमची अवस्था तर बापरे अशी खराब करून ठेवलेली असते. प्रिया इकडे तिकडे पाहते आणि म्हणते मिस्टर अँड मिसेस भिकारीने रूमची अवस्था किती घाण करून ठेवली आहे. ही अशी रूम जर कोणी बघितली ना तर कोणालाही संशय येईल की हे खरं सायलीचे आई बाबा आहेत की नाहीयेत. सायलीची आई कशी अशी टापटीप हवी, पण हे काय सगळं? आता फक्त मैनावती आणि सदाशिव हे सायलीचे आई बाबा आहेत हे सिद्ध करण्यासाठी का होईना प्रियाच्या हाताने थोडस तरी काम केलंय. आता प्रिया स्वतःच ती रूम आवरायला घेते, एक एक करून सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून सगळी स्वच्छता करत असते आणि बघता बघता रूम एकदम चकाचक साफ करून ठेवते आणि म्हणते आता कशी सायलीच्या आई बाबांची खोली वाटते. आता ती तिथून निघणार, तेवढ्यातच कल्पना आणि सायली दोघी जणी रूम मध्ये एंट्री घेतात. प्रियाला त्यांच्या खोलीत पाहून कल्पना आणि सायली दोघींना आश्चर्य वाटतं. सायली म्हणते तू इथे काय करतेस? मी तुला सांगितलेलं ना माझ्या आई बाबांपासून दूर राहायचं. कल्पना पण लगेच आग ओकत म्हणते तन्वी मी तुला आधीच सांगते, तू आता त्यांना काहीही वाकडं तिकडं बोलायचं नाहीयेस. आता प्रिया परत तिच्या नौटंकीचं तिकीट बाहेर काढते आणि म्हणते तुम्ही दोघी माझ्याबद्दल फक्त वाईटच विचार करता ना? अगं सायली मला खरंच खूप आनंद झालाय की फायनली तुझे आई बाबा सापडले, हेच सांगायला मी इथे आले होते. आता सायली तिला विचारते हो का? मग ते दोघे इथे नाहीयेत हे कळल्यावर इथे का रेंगाळलीस? आता मात्र प्रियाकडे काहीच उत्तर नसतं. ती सायलीकडे बघत राहते. सायली तिला पुन्हा पुन्हा नजरेने विचारत असते बोल ना काय बोल. प्रिया काय बोलणार की मी रूम साफ करायला आले होते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आणखीन एक धमाका दाखवलाय. नागराज आता सुभेदारांच्या घरी आलेला असतो. सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. प्रिया मात्र कोपऱ्यात उभी असते नेहमीप्रमाणे. आता प्रताप नागराजला म्हणतो हे ना आपल्या सायलीचे आई बाबा सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे. आता नागराज तिकडे मस्तपैकी बॉम्ब टाकतो. लगेच म्हणतो यांचं स्माईल आहे ना अगदी ना प्रियासारखं आहे. सगळेच एकदम प्रियाकडे बघायला लागतात. प्रियाची तर पार तंतरतेच. मग नागराज बाहेर जात असतो. लगेच प्रिया त्याच्या मागे मागे येते आणि त्याला काहीतरी बोलते. आता नागराज तिला म्हणतो हे बघ हा जो बघितलास ना हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी आहे. आणि पिक्चरचं नाव काय असेल? एक मोठा बॉम्ब. तेवढ्यात घरातले सगळेच तिथे पोहोचतात आणि अर्जुन डायरेक्ट विचारतो बॉम्ब? कोणत्या बॉम्ब बद्दल बोलतोयस? आता नागराज सुद्धा जरा गोंधळतो. तर इकडे जेलमध्ये महिपतने त्याचा डाव टाकलाय. तो कदमला म्हणतो तुला दिलेल्या पैशाची इज्जत ठेव, इथे कोणीच आलं नाही पाहिजे माझं काम होईपर्यंत. आणि मग तो त्या दुसरी जी लेडी असते मीना तिच्या सेलमध्ये जातो आणि तिचा गळा आवळायला लागतो. तर इकडे साक्षी आरडाओरडा करायला लागते. आता रेखा तिला म्हणते ए गप, ओरडू नको. आता तितक्यातच पोलीस स्टेशन मधले बाकीचे जे इन्स्पेक्टर जेलर वगैरे असतात त्या सगळ्यांचं लक्ष या आवाजाकडे जातं. तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये नक्कीच काहीतरी मोठा धमाका होणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.